मित्रो नमस्कार. मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत ई-लाईट फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सोनलताई, ज्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करतात, त्यांना प्रशिक्षण देतात आणि सक्षम करण्याचं काम करतात. ताई, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. सर्वप्रथम नवराष्ट्र न्यूज चॅनलचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी मला इथे बोलण्याची एक संधी दिलेली आहे. ई-लाईट फाउंडेशनच्या वतीने आम्ही मागील 3 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. महिलांसाठी सक्षम करण्याचं काम आणि त्यांना रोजगार कसा मिळावा हे करण्याचं काम हे फाउंडेशनमार्फत आम्ही करत आहोत. ही संस्था स्थापन करण्याची प्रेरणा जी आहे, ही प्रेरणा आपल्याला कोणाकडनं मिळाली आणि नेमका हेतू आपला काय? संस्था रजिस्टर करण्याचं कारण हे होतं की मागे 3-4 वर्षाआधी कोरोना आला होता, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि कोरोनामध्ये महिलांना घरी बसल्या काही काम नव्हतं. तेव्हा मी संस्था रजिस्टर्ड केल्यानंतर आमचा असा विचार होता पहिले की संस्थेअंतर्गत आपण एक वृद्धाश्रम आणायचं. वाशिम जिल्ह्यामध्ये खरं तर वृद्धाश्रमाची गरज आहे. तर त्या हेतूने आम्ही हे संस्था रजिस्टर्ड केलं आणि नंतर मग लगेच कोरोना लागला. कोरोनानंतर आम्ही विचार केला की घरी बसल्या महिलांना कसं काय काम मिळेल आणि ते रोजगार कसा प्राप्त करतील याचा पहिले विचार करावा लागेल. कारण की तेव्हा रोजगारही नव्हता आणि पैसे कमवण्याची कोणाला संधीही नव्हती. तर त्या अनुषंगाने आम्ही हा पहिला उपक्रम चालू केला आणि महिलांना ब्युटी पार्लर, शिवण क्लास, केक मेकिंग अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून त्यांना रोजगार पहिले मोफत प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना रोजगार मिळवण्याचं काम केलं. महिलांना रोजगार मिळावा याकरिता आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण महिलांना प्रशिक्षण देतात. तर हे कोणकोणतं प्रशिक्षण देण्यात येतं मॅडम? प्रशिक्षण हे प्रत्येक क्षेत्रातल्या लेडीज असतात आपल्याकडे. आता माझ्या संस्थेमध्ये कमीत कमी 1000 ते 1200 महिला आम्ही जोडलेल्या आहेत. आणि त्यापैकी काहींची आवड अशी असते की ज्या ब्युटी पार्लरमध्ये एक्सपर्ट असतात, काही खाण्याच्या पदार्थामध्ये एक्सपर्ट असतात. तर अशा 8 ते 10 प्रशिक्षणाची आम्ही यादी केली पहिले आणि कोणत्या लेडीज कोणत्या कामामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांचं लिस्ट केली आणि त्यांना मग हे प्रशिक्षण आम्ही याच्यामार्फत देण्यात सुरुवात केली. नेमकं कोणतं प्रशिक्षण देण्यात येतं? तरी पार्लरचं आहे, आपल्याला ड्रेस डिझायनिंगचं आहे, शिवण क्लासेसचं आहे, केक मेकिंगचं आहे, मेणबत्ती, अगरबत्ती अशा विविध प्रकारचे आहेत आपल्याकडे प्रशिक्षण. खूप छान असा उपक्रम मॅडम आपण महिलांकरिता राबवत आहात. आजपर्यंत आपल्या या संस्थेच्या माध्यमातून किती महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे? आत्तापर्यंत आपण मोफत जर प्रशिक्षणाचा विचार केला तर आत्तापर्यंत 1000पेक्षा महिला जास्त आहेत, ज्यांना आपण प्रशिक्षण देऊन फ्री प्रशिक्षण देऊन सक्षम केलेलं आहे. आणि आत्ता रोजगार म्हणत आहे तुम्ही, तर रोजगार आपण कमीत कमी 600पेक्षा जास्त महिलांना रोजगार देण्याचं काम करत आहोत आणि अद्यापही चालूच आहे. हा जो आपण उपक्रम राबवित आहात, तर याकरिता शासन स्तरावरून आपल्याला काही मदत मिळाली आहे का? नाही सर, तसं म्हटलं तर आत्तापर्यंतचा जेवढाही खर्च आहे संस्थेला लागण्यात आलेला, तो मी स्वतः स्वखर्चाने संस्था चालवत आहे. घरातूनच आम्ही सगळं खर्च करतो आणि माझी पण असं कुठंतरी इच्छा आहे की शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे की एवढ्या जर महिला ह्या संस्थेमध्ये जुळत आहेत आणि महिलांना प्रयत्न आपण केलेले आहेत का? केलेले आहेत सर. आम्ही बहुतेक जणांसोबत चर्चाही केलेली आहे. त्यांचं नाव मी इथे घेऊ नाही शकत काही कारणास्तव, पण सगळ्यांनी आपल्याला म्हणजे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पुढे तुम्हाला काहीतरी हातभार लावू. आता महिलांकरिता रोजगार मिळावा हा उपक्रम तर आपण राबवतच आहात. बऱ्याचशा महिलांना रोजगारसुद्धा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेला आहे. तर भविष्यात आता महिलांकरिता नवीन असं काही करण्याची योजना आपल्या डोक्यामध्ये आहे का मॅडम? नक्कीच योजना तर भरपूर आहेत माझ्या डोक्यात आणि आमच्या संस्थेमध्ये ज्याही महिला जुडलेल्या आहेत त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते की मॅडम आता तुम्ही यामध्ये असं करा, सुरुवात करा. आता आमचा एक असा चालू आहे प्लॅटफॉर्म की आमचं जे ऑफिस आहे तिथे कमीत कमी 30-35 महिलांसाठी सेटअप आहे.
पण भरपूर लोकांची अशी मागणी आहे की मॅडम आमच्याकडे काही जणांकडे मशीन नसते, आम्हाला काम करायची इच्छा आहे पण आमच्याकडे मशीन नाही आहे, तर तुम्ही आम्हाला एक प्लॅटफॉर्म असा तयार करून द्या की जिथे आम्ही येऊ 4-5 तास काम करू आणि पुढे आमचं असंच रोजगार आम्ही मिळवू त्याच्यामार्फत. पण प्लॅटफॉर्मसाठी जर गोष्ट केली तर लगेचच आपल्याला त्याच्यासाठी भांडवल पण उपलब्ध करावं लागेल. तर आम्ही विचार करत आहोत की असा प्लॅटफॉर्म की जिथे 100 ते 200 लेडीज काम करतील ॲट अ टाईम. तर अशी योजना आमच्या डोक्यात आहे आणि नक्कीच त्यापर्यंत आम्ही पोहोचू. धन्यवाद मॅडम, आपण नवराष्ट्राशी जुळलात, आपले खूप खूप आभार. तर मित्रहो, आपल्यासोबत होत्या ई लाईट फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सोनलताई डुकरे, ज्यांच्याशी आपण चर्चा केली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी यापुढे देखील आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.